नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यात मान्सूनने हजेरी लावली असून मान्सून हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र व्यापतोय। विदर्भात अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे, तर पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील 2 दिवस कोकण, गोव्यात, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, त्यामुळे इथं ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। राज्यातील उर्वरित जिल्ह्यात विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग इथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। पुणे वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी पाऊस उत्तर अरबी समुद्र व महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल झालाय। नैऋत्य मोसमी पाऊस पुढील 2 दिवसात उत्तर अरबी समुद्र व दक्षिण गुजरातच्या काही भागात तसेच महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे। दिनांक 12 जूनला पूर्व विदर्भ व 13 व 14 जूनला पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे तिथं येलो अलर्ट दिलेला आहे। पुणे व परिसरात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुढील 4 ते 5 दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईत पुढचे 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर पुण्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो, तसेच कोल्हापुरातही वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।